छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात छत्रपती शासन अंमलात कसं आणलं जात होतं त्या पाठीमागची एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो मित्र. नमस्कार मित्रांनो, मी सूरज आणि मी आपल्या पेजवरती असाच इतिहास आणि रहस्यमय मंदिरांबद्दलच्या गोष्टी मी तुम्हाला सांगत असतो. आवडत असतील तर पेजला फॉलो करायला विसरू नका. महाराजांच्या काळातील ही गोष्ट आहे. पुण्याजवळील रांजणगाव मधला सर आमदार बाबाजी भिकाजी या माणसाला सत्तेची मस्ती खूप आली होती आणि त्या मस्तीत त्याने नीतिमत्तेच्या सर्व सीमा पार करून बसला होता. परक्या स्त्रीकडे बघणे, लोकांना छळणे, त्यांना त्रास देणे खूप घमिंडी आली होती त्याला. तो म्हणायचा, मी तर गावचा सर आमदार, मला कोण शिक्षा करेल, कोणाची हिंमत आहे एवढी. ही बातमी महाराजांच्यापर्यंत पोहोचली. मग महाराज गे बसत होय. त्याच्या मुसक्यावरून त्याला पुण्यात हजर करण्यात आले. महाराजांनी त्याच्याकडे रागाने बघितले आणि मोठ्या आवाजात म्हणले, त्याचा चौरंग करा रे. त्याच दिवशी त्या माणसाचे हातपाय तोडण्यात आले. त्यानंतर स्वराज्यातल्या स्त्रीकडे वाकड्या नजरेने बघण्याची कोणाची हिंमत झाली नाही. यालाच म्हणतात छत्रपती शासन. आणि आत्ताचं आमचं शासन बलात्काराला 1 ते 2 वर्ष जेलमध्ये ठेवतात. त्यानंतर तो बाहेर निवांत फिरतो आणि आम्ही आणि आमच्या गावातली लोक आणि आमची जनता काय करते, हातात मेणबत्ती घेते आणि रस्त्याने फिरते आणि म्हणे आम्हाला न्याय द्या. अरे असं छत्रपती शासन आत्ताच्या काळात आणा. बलात्काराच काय तर कुठलाही नराधम, कुठलाही व्यक्ती असे धाडस करणार नाही. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते, छत्रपती शासन अंमलात आणलं पाहिजे का नाही? काय वाटते कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग, धन्यवाद.